बी.कॉम भाग एक विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आज आपण नियोजन प्रक्रियेतील टप्पे या संदर्भाने चर्चा करणार आहोत. नियोजन ही एक दीर्घसूत्री व वेळ खाणारी प्रक्रिया आहे. तसेच सतत चालणारी प्रक्रिया असल्याने त्याची रचना तर्कसंगतपणे करणे गरजेचे असते. नियोजनात कोणत्या अवस्था आहेत हे संघटनेच्या आकारमानावर आणि व्यवसायाच्या स्वरूपावर अवलंबून असते. तरी देखील सर्वसाधारणपणे नियोजनाची प्रक्रिया आणि त्यातील अवस्थांचा अभ्यास खालीलप्रमाणे करता येईल. या खालील आकृतीमध्ये आपल्याला नियोजनाच्या अवस्था दिसून येतील. मित्रांनो, तर या आकृतीमध्ये व्यवसाय संधीचे आकलन करणे, उद्दिष्ट निश्चित करणे, पूर्वानुमान, धोरण आणि कार्यक्रम, पर्यायांची ओळख, पर्यायांचे मूल्यमापन, त्यानंतर पर्यायाची निवड, सहाय्यक योजनांची आखणी, अंदाजपत्रक तयार करणे आणि पाठपुरावा किंवा अनुसरण, असे 10 टप्पे आहेत. तेव्हा पहिल्या टप्प्याचा आपण अभ्यास करणार आहोत. 1. व्यवसाय संधीचे आकलन. मित्रांनो, व्यवसाय संधीचे आकलन करणे किंवा अशा संधीची माहिती करून घेणे ही नियोजन प्रक्रियेची अवस्था मानता येत नसली तरी नियोजनाचा तो आधार असल्याने त्यास महत्त्व द्यावे लागते. व्यवसाय संधी कोणत्या आहेत आणि अशा संधींचा फायदा घेण्यासाठी कोणत्या क्षमता व्यवसाय संघटनेकडे आहेत या सर्व बाबींची तपासणी करावी लागते. त्यामुळे व्यवस्थापनास उपलब्ध संधीच्या संदर्भात उपलब्ध वातावरणाचा विचार करून त्याचा लाभ कसा आणि कितपत उठवता येईल आणि त्यातील धोके कसे टाळता येतील याचाही पूर्ण विचार करावा लागतो. म्हणून व्यवसाय संधीचे आकलन करणे गरजेचे ठरते. नियोजन प्रक्रियेतील दुसरा टप्पा म्हणजे उद्दिष्ट निश्चित करणे. नियोजन प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा टप्पा हा आहे. नियोजन प्रक्रियेमध्ये संपूर्ण संघटना आणि संघटनेचे विभाग किंवा शाखांची उद्दिष्टे निश्चित केली जातात. व्यवसाय संधीच्या उपलब्धतेचा अभ्यास या कार्यास उपयुक्त होतो. उद्दिष्ट हे अपेक्षित यश आणि जे काय करायचे आहे त्याचे अंतिम लक्ष्य कोणते हे दर्शवित असते. नियोजनाची आखणी करण्याच्या प्रक्रियेत तयार केल्या जाणाऱ्या प्रत्येक योजनांची उद्दिष्टे निश्चित केली जातात. व्यवसाय संघटनेची उद्दिष्टे निश्चित करून त्याबाबत संबंधितांना पुरेशी माहिती दिली की नियोजनाचे कार्य योग्य प्रकारे आखण्यास मदत होते. व्यवसायामध्ये अनेक उद्दिष्टे असतात, जसे की नफा, उत्पादन, खर्च, नियंत्रण, विक्री, जाहिरात, किंमत, धोरण, संशोधन आणि विकास या संदर्भात उद्दिष्टे निश्चित केली जातात. उद्दिष्टे निश्चित केल्याने संघटनेच्या कार्यांना दिशा मिळते व विविध योजना आखणीसाठी आवश्यक ते निर्देशन मिळत असते. तिसरा टप्पा आहे पूर्वानुमान. नियोजन प्रक्रियेतील हा तिसरा टप्पा आहे. व्यवसाय संघटनेच्या उद्दिष्टांच्या आणि कार्यांच्या संदर्भात भविष्यकालीन परिस्थितीचा वेध घेणे म्हणजे पूर्वानुमान होय. भविष्यकालीन परिस्थिती व्यवसायास अनुकूल आहे की प्रतिकूल आहे. अनुकूल परिस्थिती असेल तर त्याचा लाभ कसा उठवता येईल आणि परिस्थिती प्रतिकूल असेल याची शक्यता वाटत असेल तर अशा स्थितीत कोणती काळजी घ्यावी लागेल याचा विचार या टप्प्यात केला जातो. पूर्वानुमानामुळे उपलब्ध असणाऱ्या परिस्थितीच्या संदर्भात संघटनेचे कार्य कशा प्रकारे चालू ठेवता येईल आणि उद्दिष्टांची पूर्तता कशा प्रकारे करता येईल याबाबत पुरेशी काळजी घेता येते आणि आवश्यकता असल्यास संरक्षक उपाययोजना तयार ठेवता येतात. चौथा टप्पा आहे धोरण आणि कार्यक्रम. नियोजन प्रक्रियेमध्ये धोरण आणि कार्यक्रमाची आखणी करावी लागते. नियोजनाची उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून खरेदी, विक्री, उत्पादन, वितरण, अर्थप्रबंधन, कर्मचारी प्रबंधन, सामुग्री व्यवस्था, उधारी, सवलती, किंमत, जाहिरात,
इत्यादी बाबत धोरण ठरवून त्या संदर्भात विशिष्ट कालावधीसाठी कार्यक्रमाची आखणी केली जाते. अर्थात कार्यक्रम म्हणजे काय? कार्यक्रम म्हणजे कृती योजना होय, ज्याचे अंतिम ध्येय उद्दिष्टपूर्ती असते. कार्यक्रमात विभागवार किंवा व्यवस्थापकीय स्तरानुसार कार्याची आखणी केली जाते आणि कामे कोणत्या क्रमाने पार पाडायची तेही निश्चित केले जाते. परिस्थितीनुसार आवश्यकता वाटल्यास कार्यक्रमाच्या रचनेत बदल देखील केले जातात. अशा प्रकारे हा नियोजनाचा चौथा टप्पा आहे. नियोजनाचा पुढील टप्पा म्हणजे पाचवा टप्पा, पर्यायांची ओळख. हा नियोजन प्रक्रियेतील पाचवा टप्पा आहे आणि पर्यायांचा शोध घेणे आणि त्यांची ओळख करून घेणे हे नियोजन प्रक्रियेतील एक महत्त्वाची बाब असते. पर्याय म्हणजे उद्दिष्ट प्राप्तीसाठी उपलब्ध असणारे अनेक पर्याय, विविध पर्याय असतात आणि या पर्यायामधून या पर्यायांची आपल्याला ओळख करावी लागते, परिचय करावा लागतो, ते समजून घ्यावे लागत असतात. व्यवसाय संघटना आणि नियोजनाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध असू शकतात. उदाहरणार्थ, व्यवसाय संघटनेचा विकास साधणे हे उद्दिष्ट असेल तर त्यासाठी कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत? एक पर्याय, उत्पादनाच्या प्रमाणात वाढ करणे. दुसरा पर्याय, इतर क्षेत्रात संघटनेने प्रवेश करणे. तिसरा पर्याय, संघटनेच्या आकारमानात वाढ करणे. चौथा पर्याय, अन्य व्यावसायिक संघटनांशी सहकार्य करणे. इत्यादींपैकी कोणत्या पर्यायांची निवड करून उद्दिष्टे साध्य करता येतात, परंतु यातील प्रत्येक पर्यायाची गुणदोष विचारात घेऊन योग्य पर्यायाची निवड करावी लागते. नियोजन प्रक्रियेतील सहावा टप्पा आहे तो म्हणजे पर्यायांचे मूल्यमापन. आता हा सहावा टप्पा आहे. उपलब्ध पर्यायांचा सखोल अभ्यास करून त्यांचे गुणदोष विचारात घ्यावे लागतात. विविध पर्यायांपैकी एका पर्यायात नफ्याचे प्रमाण अधिक असू शकते, परंतु अधिक गुंतवणूक करावी लागते. एखादा पर्याय असा असतो की ज्यात गुंतवणूक कमी करावी लागते, परंतु नफ्याचे प्रमाण कमी असते. उपलब्ध पर्यायामध्ये एखादा पर्याय असा असतो की ज्यात व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारा कालावधी जास्त लागतो, परंतु दीर्घकाळापर्यंत नफा पुरेशा प्रमाणात मिळत राहण्याची शक्यता असते. काही पर्याय असे असतात की जेथे मनुष्यबळ कमी असावे लागते आणि कामे संगणकाच्या साहाय्याच्या मदतीने करता येतात, परंतु दुसरा पर्याय असा असतो की जेथे मनुष्यबळ अधिक लागते, त्यामुळे खर्च वाढतो. अशा प्रकारे उपलब्ध पर्यायांना दोन बाजू असतात. त्याचा सविस्तर अभ्यास करून त्यांचे मूल्यमापन या टप्प्यात केले जाते. सातवा टप्पा आहे पर्यायांची निवड. वरील प्रकारे उपलब्ध असणाऱ्या पर्यायांचे मूल्यमापन करून त्यातून व्यवसाय संघटनेच्या दृष्टिकोनातून कोणता पर्याय योग्य आहे, व्यवसाय संघटनेचे आकारमान आणि सद्य परिस्थिती, भांडवलाची उपलब्धता, उपलब्ध असणाऱ्या संधी आणि इतर बाबींचा विचार करून या टप्प्यात योग्य पर्यायाची निवड केली जात असते. आठवा टप्पा आहे मित्रांनो, सहाय्यक योजनांची आखणी. नियोजन विभाग आणि योजनाकार व्यवसाय संघटनेच्या मुख्य योजनेची आखणी करतात. या मुख्य योजनेस सहाय्यक अशा अन्य योजना आखल्या जातात. उदाहरणार्थ, यंत्रसामग्री खरेदी योजना, कच्चा माल व साहित्य खरेदी योजना, भांडवल उभारणी योजना, कर्मचारी भरती व प्रशिक्षण योजना इत्यादी या योजना आणि अन्य योजना मुख्य नियोजनास मदत करत असतात. त्यातून कार्याचे वेळापत्रक ठरवणे आणि क्रियांचा क्रम राखणे शक्य होते. मुख्य योजनेस सहाय्यक योजनेच्या मदतीने संपूर्ण कार्यपद्धती व विभागांची कार्यपद्धती निश्चित केली जाते. त्यामुळे या अवस्था पूर्ण करण्याचा क्रम आणि त्यात लागणारा कालावधी ठरवणे, या प्रत्येक क्रियेसाठी साधनसामुग्री आणि मनुष्यबळ ठरवणे इत्यादी गोष्टी शक्य होत असतात. असा हा सहाय्यक योजनांचा आखणी असा आठवा टप्पा आहे. मित्रांनो,
नियोजन प्रक्रियेतील 9वा टप्पा म्हणजे अंदाजपत्रक तयार करणे. यात वरीलप्रमाणे ज्या प्रक्रिया आणि क्रियांची संख्या, क्रम ठरवल्यानंतर व त्यांची ठिकाणे निश्चित केल्यानंतर त्या क्रिया व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लागणारी साधनसामुग्री, हत्यारे, उपकरणे, मनुष्यबळ, इतर बाबींचे अंदाजपत्रक तयार केले जाते. अंदाजपत्रक तयार केल्यामुळे जमा आणि खर्चाच्या बाबी समजतात. त्यातून काही उणिवा किंवा अडचणी राहत असतील तर त्या दूर करण्यासाठी उपाययोजना करता येतात. अंदाजपत्रक तयार केल्यामुळे व्यवसाय संघटनेतील क्रिया व प्रक्रियांवर केल्या जाणाऱ्या खर्चावर नियंत्रण ठेवणे शक्य होते. आणि त्यानंतर शेवटचा टप्पा म्हणजे पाठपुरावा किंवा अनुसरण. आता या पाठपुरावा किंवा अनुसरण याचा अर्थ असा आहे की व्यवसाय संघटनेच्या नियोजनांची अंमलबजावणी होण्यासाठी सुरू केलेली कार्ये ही नियोजनाप्रमाणे किंवा कार्यक्रमानुसार चालू आहेत काय आणि त्यात काही अडचणी आहेत का किंवा अडथळे काय आहेत का त्याची पाहणी करून वरिष्ठांना त्यासंबंधी अहवाल किंवा माहिती देणे होय, यालाच पाठपुरावा किंवा अनुसरण असे म्हणतात. तसेच वरिष्ठाकडून प्राप्त निर्देशनानुसार कार्यात सुधारणा करणे हे देखील या टप्प्यामध्ये अपेक्षित आहे. थोडक्यात ज्या उद्देशाने नियोजन केलेलं आहे तो उद्देश सफल होतो की नाही हे पाहण्याची क्रिया या पाठपुरावा किंवा अनुसरण यामध्ये केली जात असते. अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण नियोजन प्रक्रिया याचा अभ्यास केला आहे आणि या नियोजन प्रक्रियेमध्ये एकूण 10 टप्प्यांचा समावेश होतो. तो म्हणजे व्यवसाय संधीचे आकलन, उद्दिष्ट निश्चित करणे, पूर्वानुमान, धोरण आणि कार्यक्रम, पर्यायांची ओळख, पर्यायांचे मूल्यमापन, पर्यायाची निवड, सहाय्यक योजनांची आखणी, अंदाजपत्रक तयार करणे, पाठपुरावा किंवा अनुसरण. अशा प्रकारे या 10 टप्प्यांचा अभ्यास सविस्तरपणे आपण या ठिकाणी केलेला आहे. तेव्हा आजचं हे लेक्चर या ठिकाणी संपलेलं आहे.